सगळी सोंग आणता येतात पण पैशाचा सोंग आणता येत नाही। त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना वाढीव मदत देण्यात येईल असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिलंय। केंद्र आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडे राज्य सरकारची जवळपास 25,000 कोटी रुपयांच्या कराची थकबाकी आहे। या थकबाकीच्या वसुलीसाठी सरकारने विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतलाय। त्या अंतर्गत अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी अभय योजना जाहीर केली। पंतप्रधान मोदी यांनी देशाचे एआय धोरण तयार करण्याची भूमिका घेतलेली आहे। राज्याची एआय पॉलिसी साधारण एप्रिल महिन्यात येईल। माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली आहे। आता ड्रोनच्या माध्यमातून खाणींची पाहणी केली जाणार आहे अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात केली आहे। चुकीचं काम करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। राज्य सरकारकडून नॉन क्रिमिलियरची मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस केल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली होती। पण ओबीसींची उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा तुर्तास कुठलाही प्रस्ताव नसल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी सांगितलंय। त्यामुळे राज्य सरकार तोंडघशी पडल्याचं स्पष्ट झालं। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत उच्चस्तरीय बैठक झाली। या बैठकीमध्ये तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पाच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। गुरुमंदिर तीर्थक्षेत्रासाठी 170 कोटी तर पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 553 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। बारामतीमधील शिवसेना युबीटीच्या माजी जिल्हा प्रमुख कल्पना थोरवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। तर मुंबई, पुणे आणि रायगड इथल्या युबीटीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला। मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला। रायगडचे पालकमंत्रीपद आरपीआयला द्यावं असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केलं। वाद सुटत नसेल तर रायगडचे पालकमंत्रीपद आरपीआयला द्यावं अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली। वाहनाची उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागाने अंतिम मुदतीत पुन्हा वाढ केलेली आहे। आता 30 जून 2025 ही अंतिम तारीख असेल। नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर आता तणावपूर्ण शांतता असली तरी शुक्रवारच्या नमाजला मुस्लिम धर्मीयांमध्ये महत्त्व आहे। आज नमाजच्या निमित्तानं पुन्हा एकदा गर्दी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस अलर्ट मोडवर असतील। नागपुरात राडा होण्याआधीचे सीसीटीव्ही समोर आलेले आहेत। काही तरुण महाल भागामध्ये पाहणी करतानाचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय तर लोक या चौकामध्ये जमत असल्याचंही सीसीटीव्हीमध्ये दिसतंय। हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। पोलीस या व्हिडिओचा तपास करतायत। नागपूरमधील हिंसाचाराचा मुस्लिम समुदायाकडून निषेध करण्यात आला। समाजकंटकांनी हे कृत्य केलं, यामध्ये मुस्लिम समाज दोषी नाही असं मत मुस्लिम धर्मीयांनी व्यक्त केलं। यंदाही रामनवमीनिमित्त शोभायात्रा काढावी, आम्ही जल्लोषात स्वागत करू असं सुद्धा मुस्लिम बांधव म्हणाले। नागपूरची दंगल हे कटकारस्थान असल्याचा आरोप रामगिरी महाराजांनी केला। नागपूरमधील हिंसाचार ठरवून केलाय, यातील दोषींना शिक्षा मिळायलाच हवी अशी मागणी रामगिरी महाराजांनी केली। औरंगजेबचे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून धाराशिवच्या उमरग्यामध्ये हिंदू संघटना आक्रमक झाल्या। लातूर महामार्गावरील नारंगवाडीजवळ रास्ता रोको करत हिंदू संघटनांनी निषेध नोंदवला। नागपूर दंगली प्रकरणी फहीम खानला अटक करून मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आमदार परिणय फुके यांनी केली आहे। फहीम खानवर लैंगिक शोषणाचे विविध गुन्हे दाखल आहेत। अशा व्यक्तीला अटक होणं गरजेचं आहे असं फुके म्हणाले। पुण्याच्या हिंजवडीमध्ये बस अपघात नव्हे तर घातपात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। चालकानंच बस पेटवल्याचा खुलासा पोलीस तपासात झालेला आहे। बस चालक हा मजुराचं काम दिल्याच्या रागातून कट रचून चालकानं बस पेटवली आणि बस चालक जनार्दन विरोधात या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंजवडी जळीत कांडाचा सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला। बस पेटवून चालक पळ काढतानाचा व्हिडिओ समोर आलाय। बसनं पेट घेतल्यानंतर काही प्रवासी वेळीच बाहेर पडले।
घातपाताच्या आदल्या दिवशी आरोपी जनार्दननं कंपनीमधून बेन्झिन हे ज्वलनशील केमिकल मिळवलं होतं. हे केमिकल त्यानं बसच्या ड्रायव्हिंग सीट खाली लपवून ठेवलं. काही कपड्याचे तुकडेही त्यानं तिथेच लपवले. घातपाताच्या दिवशी त्यानं घराजवळून काडीपेटी खरेदी केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांना घेऊन जाताना बस तमन्ना सर्कलच्या पुढे उतारावर अचानक थांबवली आणि बसला आग लावून चालकानं बसमधून उडी घेतली. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. फहीमकडून यापूर्वी सुद्धा दंगल भडकवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येते. नागपूरच्या दंगलीचा मास्टर माइंड फहीम खाननं 3 वर्षांपूर्वी सुद्धा अशीच जातीय दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती आता समोर येते. तेव्हा सुद्धा त्यानं तासाभरामध्ये हजारो लोक गोळा केले होते, पण पोलिसांनी त्यावेळी त्याचा प्रयत्न हाणून पाडला. तर तेव्हा फारशी कडक कारवाई न झाल्यामुळेच फहीमचं बळ वाढल्याचं बोललं जात आहे. फहीमनं चिथावणी दिल्यामुळेच बेभान दंगलखोरांनी दगडफेक, जाळपोळ, तोडफोड करतानाच महिला पोलिसांशी अश्लाघ्य वर्तन केलं. तेव्हाचे प्रकरण तत्कालीन नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याशी संबंधित होतं. नुपूर शर्मा यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर निर्माण झालेल्या वातावरणात सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न फहीम खाननं केला होता. फहीम खाननं नुपूर यांच्याशी संबंधित एक क्लिप तयार करून ती विशिष्ट समुदायातील ठिकठिकाणच्या तरुणांना पाठवून हजारोंचा मॉब गोळा केला होता. या जमावाकडून कामठीमध्ये दंगल घडून आणण्याचा त्याचा मनसुबा होता, पण त्यावेळी पोलिसांचा ताफा पोहोचत त्यांनी तणाव निवळण्याचं काम केलेलं होतं आणि आता त्याच्या 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा फहीमनं दंगल घडवल्याची माहिती समोर येते. मुंबईमध्ये गुरुवारी 24 तासांमध्ये कमाल तापमान पुन्हा 4 अंशांनी वाढलंय. एकाएकी पारा चढल्यामुळे मुंबईकर हैराण झाले. शुक्रवारी मुंबईतील तापमान एखाद्या अंशानं कमी होऊन त्यानंतर पारा पुन्हा 35 ते 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. अवैध बांधकाम होत असताना तुमचे अधिकारी काय करत होते, असा सवाल करत उच्च न्यायालयानं कल्याण डोंबिवली महापालिकेची चांगलीच खरडपट्टी काढली. यावरील पुढील सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. उल्हासनगरमध्ये एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालं. दरम्यान या आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. महाराष्ट्रातील JNPA बंदर ते चौक दरम्यान 6 पदरी प्रवेश नियंत्रित ग्रीनफील्ड द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग बांधायला केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं मंजुरी दिली आहे. प्रकल्पासाठी 4,500.62 कोटी रुपये खर्च होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांची भाडे लूट करणाऱ्या तसंच भाडे नाकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि ओला चालकांवर कारवाई केली जाणार आहे. त्यांच्या मुजोरी विरोधात तक्रारींसाठी व्हॉट्सअपवर नंबर देण्यात येणार आहे. त्यावर तक्रार आल्यावर कार्यवाही केली जाईल, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. सायबर पोलिसांनी छावा सिनेमा 618 लिंक वरून बेकायदेशीररित्या उपलब्ध करून देणाऱ्यांवर गुन्हा नोंदवला. यात कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन करण्यात आलंय. समग्र शिक्षा योजनेअंतर्गत 4,860 शिक्षकांच्या भरतीसंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आलाय. त्यामध्ये दिव्यांग विशेष शिक्षकांच्या 218 पदांचाही समावेश आहे. येत्या 1.5 ते 2 महिन्यात प्रत्यक्ष पदस्थापना केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. दादर इथल्या महापौर बंगल्याच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी ठाकरेंच्या जीवनावरील सिनेमा, ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट, डॉक्युमेंटरी फिल्म, आर्टिस्टिक कंटेंट तयार करण्यासाठी मीडिया आणि प्रोडक्शन हाऊसची मदत घेतली जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं त्याच्या नियुक्तीसाठी स्वारस्य निविदा मागवल्यात. राज्यातील 1,08,182 शाळांपैकी 50% शाळांमध्ये CCTV लावण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधित सर्व उपाययोजनांची शालेय शिक्षण विभागामार्फत प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. वीज निर्मितीचा टक्का वाढवण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्याच्या क्षमता वाढीसाठी राज्य सरकारनं मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार दीपनगर, जळगाव आणि कोराडी नागपूर औष्णिक विद्युत केंद्रासाठी महाजनकोनं जळगाव आणि नागपूर महानगरपालिकेशी करार केलाय. पुणे जिल्ह्यात ड्रोन उड्डाणासाठी परवानगी आवश्यक असेल, अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी तसे आदेश जारी केले. पुणे जिल्ह्यामध्ये ड्रोन बंदीचे आदेश पुढील 2 महिन्यांसाठी लागू राहणार आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वेवरील महिला प्रवाशांसाठीच्या सुविधा आणि सुरक्षितता अद्ययावत करण्यासाठी
पश्चिम रेल्वेनं नव्या उपाययोजनांची चाचपणी सुरू केली आहे। त्यासाठी महिलांना सद्यस्थितीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि आव्हानं लक्षात घेऊन एक पुस्तिका तयार करण्यात आली आहे। यामध्ये स्थानकातील स्वच्छतागृहांमध्ये पॅनिक बटन कार्यान्वित करण्याची शिफारस करण्यात आली आहे। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये ही मोठी अपडेट समोर येते। यासाठी जबाबदार आहे तसा ठपका, पोलीस जबाबदार आहे असा ठपका ठेवण्यात आलाय। सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू कोठडीमध्ये झालेला होता, तर मारहाण केल्याचा आरोप वारंवार केला जात होता। न्यायदंडाधिकाऱ्यांनी अहवालामध्ये तसा ठपका ठेवलेला आहे। तर सोमनाथ सूर्यवंशी यांना परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली असा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी मृत्यू प्रकरणाच्या चौकशीअंती ठेवलाय। हा 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला। त्यामुळे आयोगानंही गुरुवारी त्याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितलंय। तर सोमनाथ यांचा 15 डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीमध्ये असताना तुरुंगात मृत्यू झालेला होता। तेव्हापासून हे प्रकरण तापलेलं आहे। त्याच्यामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असतानाच त्यांना बेदम मारहाण करण्यात आली। पोलिसांनी ही मारहाण केल्याचा आरोप केला जात होता आणि आता न्यायदंडाधिकाऱ्यांनी तसाच ठपका ठेवला। यानंतर पुन्हा घेऊया छत्तीस जिल्ह्यातील बातम्यांचा वेगवान आढावा। पुणे जिल्हा परिषदेचा 292 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। जिल्हा परिषदेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात 58 कोटी रुपयांची वाढ अपेक्षित आहे। थकीत पाणीपट्टीपोटी मिळणाऱ्या रकमेमुळे अर्थसंकल्पात वाढ झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। धुळे जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यातच तापमानाचा पारा वाढलेला आहे। त्यामुळे मातीचे माठ बाजारात विक्रीसाठी दाखल झाले, पण उन्हाची तीव्रता वाढत असली तरी मठांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। बाजारात काळ्या माठापेक्षा लाल मातीच्या माठांना मोठी मागणी वाढली आहे। त्यामुळे ग्राहकांनी काळ्या माठांकडे पाठ फिरवली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले खाडी मच्छीमार बोटींना सुरक्षित खाडी म्हणून ओळखलं जातं, पण याच खाडीमध्ये भंगार झालेल्या बोटी पडून आहेत। या बोटी अडसर ठरत असल्यानं त्या तत्काळ हटवण्याची मागणी मच्छीमार बांधवांनी केली आहे। कोकणातील शिमगोत्सवाच्या अंतिम टप्प्यात देवदेवीच्या पालख्या आपापल्या गावात परतण्याच्या मार्गावर आहेत। शिमगोत्सवाची सांगता करण्यापूर्वी रंगांची उधळण करत देवीची पालखी भक्तांच्या भेटीला येण्याची पारंपरिक प्रथा रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळते। कोकणातील शिमगोत्सवाच्या अंतिम टप्प्यात दिवस रात्र पालखीचे स्वर घुमू लागले। दिवस रात्र पालखीची वाट पाहिली जाते। अबाल वृद्ध मंडळी देवाच्या पालखीत दंग झाले। महिला पुरुष मंडळी लेझिमच्या तालावर देवीच्या पालखीचं स्वागत करतायत। होळीपासून सुरू झालेल्या या शिमगोत्सवाची सांगता पाडव्याला होते, तर भक्तांमध्ये आनंद सध्या पाहायला मिळतो। कराड नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांना पदोन्नती देण्यात आली, तर कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश राज्यपालांनी काढलाय। छत्रपती संभाजीनगर शहरात आधीच पाणी पुरवठ्यामध्ये अडचणी आहेत। 8व्या ते 10व्या दिवशी पाणी पुरवठा केला जातो, अशातच अनधिकृत नळ कनेक्शनमुळे पाणी कमी पडतं। त्यामुळे पालिकेच्या वतीनं शहर परिसरात विशेष पथकाद्वारे अनधिकृत कनेक्शन शोधून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवली जाते। धाराशिवमध्ये ज्या कंपनीमध्ये काम केलं त्या कंपनीतील नोकरी गेल्यानंतर पैसे कमावण्यासाठी एका इंजिनियरनं चक्क कंपनीच्या मोबाईल टॉवरवरील डिव्हाइसची चोरी केली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं या चोराला बीडमधून अटक केली आहे। किल्ले रायगडावर पर्यटनासाठी आलेल्या एका भीम अनुयायीचा पाय घसरून पडल्यानं मृत्यू झालाय। सर्व भीम अनुयायी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते। त्यावेळेला यातील एक भीमराव घायवन यांचा पायऱ्या उतरत असताना अचानक पाय घसरला आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। पालघरमध्ये 2023-24 मध्ये मत्स्य उत्पादन हे 3,64,288 टनांवर आलंय। गेल्या वर्षीच्या तुलनेत मत्स्य उत्पादन 81,000 टनांनी घटलेलं आहे। याचा थेट फटका मत्स्य सहकारी संस्थांना बसलाय, तर मासेमारीसाठी प्रत्येक खेपेचा खर्च निघत नसल्यानं 60 ते 65% बोटी समुद्रकिनारीच उभ्या आहेत। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। जे समृद्धी महामार्गावरून प्रवास करतात त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी, कारण आता त्यांना जास्तीचा टोल द्यावा लागणार आहे। 1 एप्रिल पासून तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे।
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं समृद्धीवरील पथकरात म्हणजेच टोलमध्ये 19% वाढ केली आहे. पुढील 3 वर्षांसाठी म्हणजे 31 मार्च 2028 पर्यंत ही टोलवाढ लागू असेल असं MSRDCच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. हा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावर मुंबई ते नागपूर प्रवासासाठी कार चालकाला 1445 रुपये म्हणजेच तब्बल 1450 रुपये मोजावे लागणार आहे. तर नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी 1290 रुपये टोल लागेल आणि नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटर अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी या 625 किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे. तर येत्या महिनाभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित 76 किलोमीटरचा मार्ग सुद्धा सेवेत दाखल होणार आहे. पण हा संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच MSRDCनं त्याच्या टोलमध्ये मोठी वाढ केली आहे. यापूर्वी महामार्ग सुरू झाला तेव्हा म्हणजे डिसेंबर 2022 मध्ये टोल दर जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी कार आणि हलक्या वाहनांसाठी प्रति किलोमीटर 1.73 रुपये पथकर आकारला होता. आता 1 एप्रिल पासून टोलच्या दरात वाढ केली जाणार आहे. यानंतर पुन्हा घेऊया छत्तीस जिल्ह्यातील बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबई आणि बदलापूरला मेट्रोनं जोडण्यासाठी MMRDAनं कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिका प्रस्तावित केल्यात. 38 किलोमीटरची ही मार्गिका आता लवकरच मार्गी लागणार आहे. तर याबाबत वन आणि पर्यावरणासंबंधीची मंजुरी घेण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय MMRDAनं घेतलाय. मुंबई महानगरपालिका प्रशासनानं विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. हा स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूप देत शासकीय, महानगरपालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 या 2 तासांच्या कालावधीमध्ये राबवलेल्या मोहिमेमधून तब्बल 560 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं. मुंबईतील नालेसफाईबाबतच्या न्यायालयीन याचिका आणि आरोपांचा अडथळा दूर झाला आहे. पुढील आठवड्यापासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार आहे. लहान नाले आणि भूमिगत गटारं यातील गाळ काढण्यासाठी कार्यादेश देण्यात आले. JNPA ते मुंबई गेटवेपर्यंतच्या सागरी प्रवासी स्पीड बोटींची चाचणी घेतली जाणार आहे. ती चाचणी यशस्वी झाल्यानंतर लगेचच प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला जाईल. या प्रदूषणविरहित स्पीड बोटींमुळे प्रवाशांना JNPA ते मुंबई हा प्रवास अवघ्या 35 ते 40 मिनिटांमध्ये करता येणं शक्य होईल. मुंबई महानगरपालिका प्रशासनानं विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूप देत शासकीय, महानगरपालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 या 2 तासांच्या कालावधीमध्ये राबवलेल्या मोहिमेमधून तब्बल 560 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन झालं. मुंबईतील नालेसफाईबाबतच्या न्यायालयीन याचिका आणि आरोपांचा अडथळा दूर झालाय. पुढील आठवड्यापासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार आहे. लहान नाले आणि भूमिगत गटारं यातील गाळ काढण्यासाठी कार्यादेश देण्यात आले. JNPA ते मुंबई गेटवेपर्यंतच्या सागरी प्रवासी स्पीड बोटींची चाचणी घेतली जाणार आहे. ती चाचणी यशस्वी झाल्यानंतर लगेचच प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला जाईल. या प्रदूषणविरहित स्पीड बोटींमुळे प्रवाशांना JNPA ते मुंबई हा प्रवास अवघ्या 35 ते 40 मिनिटात करता येईल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ऑनलाईन सर्वेक्षणात शहापूर इथल्या मंजूर करण्यात आलेली घरकुलं अपात्र ठरली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पक्की घरं असताना घरकुलांचा लाभ देण्यात आला असल्याचा प्रकार प्राप्त झाला आहे. तर तालुक्यातील गेगाव इथल्या 76 मंजूर घरकुल लाभार्थ्यांपैकी तब्बल 60 लाभार्थ्यांची घरकुल अपात्र ठरली आहेत. कल्याण पालिकेसाठीच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पात विविध योजना, उपक्रमांची घोषणा करण्यात आली. यामध्ये विविध विभागांसाठी कोट्यावधींच्या विशेष तरतुदी केल्याची माहिती आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दिली आहे. मार्च महिना अखेरपर्यंत पाणी देयकांच्या थकबाकीसह चालू वर्षाच्या देयकाची रक्कम भरली नाही तर संबंधित थकबाकीदाराचा पाणी पुरवठा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खंडित केला जाईल असा इशारा ठाणे पालिका प्रशासनानं दिलाय. अभय योजनेची मुदत 31 मार्च 2025 पर्यंतच असल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलंय. नागपूरसह विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. अमरावती, वाशिम, नागपूर, गडचिरोली इथं येलो अलर्ट देण्यात आलाय.
यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन कोल्हापूरच्या सत्र न्यायालयानं फेटाळला होता. न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे, पण अजूनही त्याला अटक झालेली नाहीये. तर ही अटक टाळण्यासाठी आता कोरटकरनं धावाधाव सुरू केल्याची माहिती आहे. सत्र न्यायालयानं दिलेल्या निकालाला आव्हान देत कोरटकरनं हायकोर्टात धाव घेतली आहे. आज कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी आहे. तर आता हायकोर्ट या प्रकरणी काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि पुणे नागपूर पुणे या दरम्यान उन्हाळी विशेष 98 रेल्वे गाड्या सुरू केल्या जात आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर विभागानं मुंबई पुणे आणि नागपूर दरम्यान विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. आर्थिक तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारनं भाडेवाढ केली. या भाडेवाढीनं महामंडळाच्या उत्पन्नात भर पडण्याऐवजी एसटीच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत प्रतिदिन 3 लाखांनी प्रवासी कमी झाल्यामुळे एसटी महामंडळ उत्पन्न वाढवण्यापुरतं हतबल झालेलं आहे, अशी माहिती आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या 2 भुयारी मार्गांसाठी सविस्तर डीपीआर तयार करण्याची मान्यता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आली आहे. आजपासून पुढील 2 ते 3 दिवस विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय. नवी मुंबईच्या खैरणे गावात क्षुल्लक कारणावरून तलवारबाजी करण्यात आली. दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पुणे बोबदेव अत्याचार प्रकरणातील 2 आरोपींविरोधात 8 एप्रिल रोजी दोषारोप निश्चितीचा मसुदा न्यायालयात सादर केला जाणार आहे. दरम्यान या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वला पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर सुरू करावी असं शासनाकडून त्यांना सांगण्यात आलं. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील अहिल्यानगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या जवळपास निम्म्यानं घटली आहे. पीएम किसानचे जिल्ह्यातील लाभार्थी 1,64,000 घटले.